22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे। त्यासाठी विविध पूजा आणि विधी सुरू झाले आहेत। मुख्य सोहळा मात्र 22 जानेवारी रोजीच पार पाडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास तसंच बिझनेस, क्रीडा आणि मनोरंजन यांच्यासह विविध क्षेत्रातील 7000 मान्यवर उपस्थित राहणार आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्यातील हॉटेल्स रूम्सच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत। देशभरातील तब्बल 3 ते 5 लाख भक्त अयोध्येत दाखल होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे अयोध्यातील हॉटेल्सची बुकिंग आधीपासूनच फुल झाली आहे। ज्या हॉटेलमध्ये रूम्स उपलब्ध आहेत त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। यामध्ये अयोध्येतील हॉटेल्स रूम्सच्या किमती किती वाढल्या आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे। एका रात्रीसाठी तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत ही किंमत पोहोचली आहे। ऑनलाईन साइट्स रूम्स उपलब्ध नसल्याच्या दाखवण्यात येत आहेत, तर सरासरीपेक्षा 5 पटीने जास्त भाडं वाढल्याचं म्हटलं गेलंय। अयोध्यातील द पार्क इन रॅडिसन या हॉटेल रूमची किंमत 1 लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे, असंही या व्हिडिओत म्हटलं गेलं आहे। अयोध्यातील रामायण हॉटेल्सचे कर्मचारी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, जानेवारी 20 ते 25 या तारखांदरम्यान हॉटेलचे सर्व रूम बुक झाले आहेत। त्यानंतरच्या पुढील महिन्यांसाठीही बऱ्याचपैकी बुकिंग झाली आहेत। तर दुसरीकडे पार्क इन हॉटेलमध्ये डिसेंबरच्या मध्यमापासून बुकिंग फुल झाली होती। येत्या 23 जानेवारी पर्यंत कोणतीही बुकिंग उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितले आहे। अयोध्येत रूम्सची वाढती मागणी पाहता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरही एका रात्रीसाठीची किंमत 30,000 रुपयापर्यंत पोहोचवली आहे। राम मंदिरापासून 6 किलोमीटरवर असलेल्या सिग्नेट कलेक्शन हॉटेल्सच्या रूमच्या किमती या 7,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत। या किमती फक्त एका रात्रीच्या आहेत। भक्तांना राहण्याची व्यवस्था करता यावी यासाठी काही नवीन होमस्टे सुद्धा सुरू झाले आहेत।